डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल हा दिवस फक्त एक महान नेत्याचा जन्मदिवस नाही, तर तो सामाजिक न्याय, समता आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. अनेक कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. समाजातील भेदभाव, अन्याय आणि अपमान यांना तोंड देत त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी शिक्षणाला आपले सर्वात मोठे शस्त्र मानले आणि स्वतःचे आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांचा विश्वास होता, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गर्जना केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, बाबासाहेबांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी लढा दिला. त्यांनी अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य म्हणजे एका क्रांतीची सुरुवात होती. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. भारतीय संविधान तयार करताना त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा याची खात्री केली. त्यांनी देशाला एक मजबूत आणि न्याय्य कायदा दिला. त्यामुळे आज आपण सर्वजण समानतेने जगू शकतो. बाबासाहेबांनी दिलेला शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा आहे. हा मंत्र आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यांच्या विचारांमुळे महिलांना शिक्षण, रोजगार आणि समानतेचे हक्क मिळाले. मित्रांनो, आज आपण आधुनिक भारतात जगत आहोत, पण अजूनही समाजात अनेक ठिकाणी भेदभाव आणि अन्याय दिसून येतो. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात. आपण प्रत्येकाने त्यांच्या विचारांचे पालन केले तरच आपण खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली वाहू शकतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. आपण नेहमी शिक्षणाला महत्त्व देऊ, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू आणि समाजात समता व बंधुता टिकवून ठेवू. आपण स्वतः चांगले नागरिक बनवून देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलू. शेवटी मी एवढेच म्हणेन की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते, एक प्रेरणा होते. त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहतील. धन्यवाद.